श्री स्वामी समर्थ. श्री दत्तगुरूंचे पहिले अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मकथा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्रीपाद श्रीवल्लभ यांची प्रतिमा. श्री नृसिंह सरस्वती हे जरी गुरुचरित्राचे नायक असले तरी त्यांचा पूर्व अवतार म्हणून विख्यात असलेले श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्रातील काही ठळक घटनाच सरस्वती गंगाधरांनी गुरुचरित्रात सांगितल्या आहेत. 5, 8, 9 व 10 या 4 अध्यायांमध्ये त्या आढळतात. विशेष म्हणजे गुरुचरित्रात अन्यत्र कोठेही श्रीपाद श्रीवल्लभांचा नामोल्लेखही नाही. ग्रंथकर्त्यांचा हेतू प्रामुख्याने श्री नृसिंह सरस्वतींच्याच अगम्य लीला वर्णन करण्याचा असल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांची माहिती गुरुचरित्रात केवळ पूर्वपीठिका सांगण्यापुरतीच आलेली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या अवतार कार्याचे कारण सांगणाऱ्या ओव्या श्री गुरुचरित्रातील 49व्या अध्यायामध्ये आल्या आहेत. या ओव्यांप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या अवतार कार्याचे कारण असे आहे की जगामध्ये कलियुगामुळे विपरीत ज्ञान वाढू लागले. याच्या परिणामाने आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावर अंधळा आणि बहिरा असल्याप्रमाणे भक्तांची अवस्था होऊन कोणास काहीच कळेनासे झाले. पापाचा आणि दुराचरणाचा भार भूमीवर वाढू लागला. या भक्तांना गुरु शिष्य परंपरेच्या आधारे उपासनेचे मार्गदर्शन होऊन त्याद्वारे गुरुप्रसादाचा लाभ होऊन कैवल्य पद मिळावे म्हणून परम कृपाळू श्री दत्तात्रेय अवधूत महाराजांनी जनांचा उद्धार करण्यासाठी आणि भूमिभार उतरविण्यासाठी श्रीपाद नावाने नरवेश धारण केला. पिठापूर नावाच्या गावात आपस्तंभ शाखेतील आपळराज नावाचा ब्राह्मण सुमती नावाच्या सुलक्षणी पत्नीसह वास्तव्याला होता. ती दोघे दुःखी होती. याचे कारण असे की त्यांची सर्व आपत्ते जन्मताच मृत्युमुखी पडत. कालांतराने त्या सत्शील ब्राह्मण दाम्पत्याला एक पुत्र झाला, पण तो होता पांगळा. मग 2 वर्षांनी त्याला दुसरा पुत्र झाला, पण तो होता आंधळा. या दुर्दैवाला काय म्हणावे. एकदा वेदशास्त्र संपन्न आपळराजच्या घरी अमावस्येच्या दिवशी त्याच्या पिताश्रींचे श्राद्ध होते. दत्तात्रेय आपळराज ब्राह्मणाच्या घरी गेले. त्यावेळी श्राद्ध कर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांचे भोजन व्हावयाचे होते. ते झाल्याखेरीज अतिथीला भोजन घालणे शास्त्राच्या विरुद्ध होते. परंतु त्या तेजपुंज अतिथीला विनमुख पाठवूनही सुमतीला प्रशस्त वाटले नाही व तिने अगत्याने दत्तगुरूंना भोजन दिले. सुमतीचा उत्कट श्रद्धाभाव पाहून दत्तात्रेयांनी आपले खरे स्वरूप प्रकट करून तिला म्हणाले की, माते, तुझ्या भोजनामुळे मी खूपच संतुष्ट झालो आहे. तुला काय हवे आहे ते माग. त्यावर सुमती समयसूचकतेने म्हणाली की, आम्हाला एक सुलक्षणी पुत्र हवा अशी आमची इच्छा आहे, कारण आम्हाला 2 पुत्र आहेत, पण आमच्या दुर्दैवाने एक पांगळा आणि दुसरा अंधळा आहे. मग दत्तात्रेयांनी प्रसन्न हास्य करून तथास्तु असा आशीर्वाद सुमतीला दिला आणि ते अंतर्धान पावले. अशा रीतीने अमावस्येला अतिथीला भोजन देऊन तृप्त केल्यावर सुमती यथावकाश गर्भवती झाली. कालांतराने त्या ब्राह्मण दाम्पत्याला पुत्रप्राप्ती झाली. श्रीपाद असे त्याचे नामकरण करण्यात आले. बीजेच्या चंद्राप्रमाणे श्रीपाद चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला. 7व्या वर्षी त्याचे मौजीबंधन झाले व तेव्हापासून तो 4ही वेद खडाखड म्हणू लागला. इतकेच नव्हे तर मीमांसा आणि तर्कावर तो अधिकारवाणीने भाष्य करू लागला. परिणामी आपळराज व सुमती हे दाम्पत्य व पिठापूरच्या पंचक्रोशीतले ग्रामस्थ चकित झाले. यथावकाश श्रीपादच्या 16व्या वर्षी विवाहाचा घाट घालण्याचे आपळराज व सुमती दाम्पत्याने ठरवले व आपला मानस त्याला बोलून दाखवला. पण त्याने स्पष्ट शब्दांत नकार दिला व तो हसून म्हणाला की, वैराग्य हीच माझी स्त्री असून अन्य स्त्रिया मला माते समान आहेत. तसेच जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्यावया साधूजना असे आपले अवतार कार्य असल्याचे श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना निक्षून सांगितले. इतकेच नव्हे तर आपण आता तीर्थयात्रेला घर सोडून जाणार असल्याचा मनोदय आपल्या मात्या पित्यापुढे प्रकट केला. परिणामी त्या दाम्पत्यावर जणू कुऱ्हाडच कोसळली. त्यांनी सर्वार्थाने श्रीपादला कडाडून विरोध केला, पण तो आपल्या निर्णयापासून तसूभरही ढळला नाही. पुढे कलियुगाच्या प्रारंभी मलिन झालेल्या सनातन संस्कृतीला उजाळा देण्याकरिता व भक्तजनांना तारण्याकरिता श्रीपाद श्रीवल्लभ नामक हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार पिठापूर नामक नगरात झाला. इसवी सन 1320 भक्तानुग्रहांप्रमाणे ते तीर्थयात्रेस निघाले. फिरत फिरत रायचूर जिल्ह्यात असलेल्या कुरोपूर कुरगड्डी येथे येऊन वास्तव्यास राहिले. श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य रूप असे होते. पायात दिव्य खडावा, कटीला कौपिन व मेखला, अंगावर काशाय वस्त्र, हातात कमंडूल
गळ्यात रुद्राक्ष माळ, कपाळी भस्म व मस्तकी जटाजूट धारण केलेली, कमळाप्रमाणे प्रफुल्ल लोचनांची व मंदस्मितयुक्त चंद्रतुल्य मदन मनमोहर वदनाची, श्रीपाद प्रभूंची दया, क्षमा, शमद, मालांकृत भव्य मूर्ती अवलोकन करणारे सर्व लोक धन्य होत. ते कृष्णामाई त्रिकाल स्नान करीत असत. रोज प्रांतकाळी संध्येत 1000 गायत्री मंत्र जपत, तर सूर्यनारायणास 108 नमस्कार घालीत. मग सुमती कळवळून त्याला म्हणाली की, अरे श्रीपादा, तू आम्हाला सोडून गेल्यावर तुझ्या पांगळ्या आणि आंधळ्या भावंडांकडे कोण बघणार? आम्ही काही जन्मभर त्यांना पुरणार नाही. मंदस्मित करीत श्रीपादने आपल्या दोन्ही बंधूंना हाक मारली आणि त्या दोघांच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय आश्चर्य, पांगळा धावू लागला आणि आंधळ्याला दृष्टी आली. मग श्रीपाद जड अंतकरणाने निरोप घेऊन तीर्थयात्रेला रवाना झाले. श्री क्षेत्र काशीला मनोवेगाने जाऊन तेथे गुप्त रूपाने राहिले. तेथून पुढे बद्रिकाश्रमात नारायणाचे दर्शन घेऊन गोकर्णास आले. तेथे 3 वर्ष वास्तव्य करून कुरवपुरास ते प्रकट झाले. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभांचे कार्य आणि 12 वचने कोणकोणती होती. तुम्हाला ही सांगितलेली जन्मकथा श्रीपाद श्रीवल्लभांची कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.